च्या कामी उपस्थित असलेले शेखर साहेब, तसेच सातपूर बारागाडे उत्सव समितीचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी, मायाताई, त्यानंतर घाटोळ साहेब आहेत, लोंढे साहेब आहेत, आमचे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, MSCBचे सर्व अधिकारी आहेत. तर सर्वांचं पहिल्यांदा मी या ठिकाणी मीटिंगमध्ये स्वागत करते. आज सर्वांनी या ठिकाणी बारागाड्याची परंपरेच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे. परत त्या गोष्टीवरती मी या ठिकाणी येत नाहीये. गेल्या वर्षी मी या ठिकाणी मला तो बंदोबस्त करण्याचा योग आला होता. खरोखरच खूप छान आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये तो बंदोबस्त झाला होता. आम्ही तो एन्जॉय केला होता. म्हणजे आम्ही बंदोबस्त कमी पण तो उत्सव जास्त एन्जॉय करत होतो. तर ह्यावेळेस देखील आमची भूमिका ही त्याच पद्धतीने राहील की आम्ही तो उत्सव बघण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी येऊ आणि आमचं बंदोबस्ताचं काम तर त्या ठिकाणी चालूच राहील. तर हे आपलं बंदोबस्ताचं नियोजन या ठिकाणी असणार आहे. बाकी राहिला प्रश्न जो काही ह्याच्या संदर्भात आहे, परवानगीच्या बाबतीमध्ये मी बोलते. तर आपली मोठी मिरवणूक असल्यामुळे कालच माझ्या ऑफिसमधून CP ऑफिसमध्ये तुमची परवानगी गेलेली आहे. CP ऑफिसमधून आज तुम्हाला परवानगी कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळून जाईल याची मी या ठिकाणी काळजी घेते. बाकी आपले जे 1-2 दिवस अगोदर जे कार्यक्रम आहेत त्या परवानगीच्या बाबतचे पत्र माझ्याकडे आलेले नाही आहे. त्याचे पण पत्र लगेच आपण पाठवून द्या. जो आपला पोवाडा आहे किंवा इतर जे कार्यक्रम आहेत तर त्याच्या देखील परवानग्या त्या माझ्या स्तरावरती आहेत, त्या मी तुम्हाला लगेच देऊन टाकते. परवानग्यांचा विषय या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अडचण किंवा अडचण या ठिकाणी येणार नाही. तर ते अडचण त्याची कुठली येणार नाही. तर फक्त काय करा की जे तुम्ही कार्यक्रम घेणार आहात त्याची एक रूपरेषा पोलीस स्टेशन स्तरावरती द्या. म्हणजे काय होईल, आम्हाला किती कुठं बंदोबस्त लावायचा, काय लावायचा, त्याचं नियोजन आम्हाला व्यवस्थितरित्या या ठिकाणी करण्यात येईल. मी खूप छान यापासून परंपरा सुरू केलेली आहे की एक पोवाड्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. नवीनच प्रदर्शित झालेला छावा पिक्चरचं स्क्रीनिंग या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर खूप छान उपक्रम या ठिकाणी केलेले आहेत. तर त्या सर्व उपक्रमांना आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा या ठिकाणी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे MSCBच्या बाबतीमध्ये या ठिकाणी असणार आहे की 2 दिवस सलग सुट्ट्यांचा काळ या ठिकाणी आहे. तर MSCBच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की लाईट तर गेलीच नाही पाहिजे, पण जर गेली आणि अचानक जर काही अशी परिस्थिती आली तर तुमचे अधिकारी त्या ठिकाणी अटेंटिव्ह असले पाहिजेत. म्हणजे कधी काय होतं की फोन बंद येतो किंवा स्विच ऑफ असं या ठिकाणी असतं. तर तशी कुठली परिस्थिती त्या ठिकाणी येऊ देऊ नका अशी या ठिकाणी आमची विनंती राहणार आहे. दुसरी, महानगरपालिकेच्या अनुषंगाने तुमचं काम सुरू झालेलं आहे. फक्त सुशोभीकरण जे आता घाटोळ साहेबांनी या ठिकाणी सांगितलं किंवा इतर हे सांगितलं की झाडांना सुशोभित करणे किंवा इतर त्याच्या अनुषंगाने आपलं काम सुरू करणे. हा उत्सव गावाचा आहे, त्याचबरोबर तो आपला पण या ठिकाणी आहे. असंच नाही की फक्त गावकऱ्यांकडूनच ते या ठिकाणी झालं पाहिजे. तो आपला देखील उत्सव आहे. त्याच्यामुळे त्याची जी पूर्वतयारी आपण वर्षानुवर्ष करत आलेलो आहोत ती आपल्याला या ठिकाणी करायची आहे. त्याच्यामुळे मीटिंगला मी आवर्जून ह्यांना सांगितलं होतं, सरांना सांगितलं होतं की हे 2 अधिकारी या ठिकाणी असणं फार गरजेचं आहे. त्यांच्याशी रिलेटेड काही अडचणी असेल तर त्या लगेच तिथल्या तिथं आपल्याला मीटिंगमध्ये सोडवता येतील.